घरी बसून बसून काय करमत नव्हतं. गोट्या बाई उद्या जाणार होता. मग म्हटलं चला फिरून तर यावी. रामगड तिकडे तारडी डॅम चा नजारा बघून यावं म्हटलं. मग मी कसा लुक दिसतोय आता, कसा आहे हो हो हो. आता शिक जरा हिरो दिसायला लागलोय. पण काय आपण सिंगल आहे, आपल्याला किंडलच पाहिजे. पण जाता जाता हापशिंगमध्ये इतक्या खतरनाक पोरी दिसल्या. पण सगळ्या रेड फ्लॅगच्या किंवा पण विश्वास भरोसा नाही. त्यामुळे असंच गाडीवर बसायचं पपल्याच्या चालायचं. नुसत्या बघायचं प्रेम नाही नको बाबा, नाहीतर आपल्याला घोडा लागला. आधी एकदा लागलेला आहे. मग हायवेने जाता जाता आपलं पेट्रोल टाकलं. मग बायाला मला मुतायला लागलेली. मग आम्ही एका कोपऱ्यात घुसलो. मुतून बितून झाली की ओके. मध्ये आता जरा जरा निसर्ग वाढायला लागलेला. एक्साइटमेंट वाढलेली. आतला आत्मा वर आलेला. इतकं डोळ्यांना असं मन तृप्त होऊन असं बघू वाटत होतं. एक नंबर. आणि इकडे बघा सोन्या, अथर्व, आमची गँग सगळी बघा काटे आहे बघा. इकडे तर ऋग्वेद काय मस्ती करत होता, आम्हाला पुढेच जाऊन देत नव्हता. ऋग्वेद, आदित्य त्यांचे बघा रेस आमच्या कशा चालली आहे रेस. लय का मस्तीखोर आहे ऋग्वेद, बाल ऋग्वेद. आमचे पाठ बंधारे अधिकारी भैया कनसे, असिस्टंट ऋग्वेद कनसे, सहायक असिस्टंट आदित्य सरगेर, प्लस दुसरे अधिकारी प्रफुल्ल कनसे. लोक सगळे आम्ही खाली आलो. इकडं दुसरीकडच्या बाजूला आलो. तिकडं रामगडीच्या बाजूला इथल्या पडक्या एका खोलीत आमच्या पिरो आणलेलं अक्षयनं. मग ते फोडून बिडून सगळं खायचं चाललेलं आहे. कसं आहे, सगळ्यांना वाटून खायचं असलं तर असं फोडून करावंच लागतं. त्यामुळे लोड घ्यायचा नाही. सगळं असं मिक्स बिक्स करून असं ओकेमध्ये कार्यक्रम लावून त्याला त्याला चटणी मीठला आणलेलं आहे. सगळं पिरू बिरू खाऊन मस्ती चालू झाली. काय मस्तीची थांबत नाही ती. भैयान आद्या काय थांबना. त्यांची तर कुस्तीच रंगलेली हिरव्या ह्याच्यात गावतात चांगलं मस्त पैकी फ्रेश. दोघं पण कुस्तीत डाव रंगलेलं ह्यांचं. काय ऐकत ना पण भैया काय ऐकतोय आद्याला. टाकला भैयानं त्याला खाली. लय वर गेलाय भैया आमचा. लय जाता वांगाळ आहे. इकडचा नजारा बघा की रामगड आहे बघा समोर दिसते ती. तिकडं आम्ही गेलेलो एकदा ओमकार, मी, भैया. पण यंदा काय तिकडं लय पावसानं उशीर झालेला. मग गँग म्हणली चला माघारी घरी जाऊ, हॉटेलला जीव वगैरे मस्त पैकी खाऊ. पण काय आता काय सगळे चड्डी बिड्डी माझी तर सगळी वली झालेली भिजून भिजून. त्यामुळे आता घरी येण्यास होतं, थंडी लागत होती. मग आपलं निवांतपैकी निसर्गाचा आनंद घेत आम्ही सगळी हो 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 वरडत बिरडत आम्ही आलो घरी. घरचा रस्ता पण ही काय नजारा हो, स्वर्गाहूनही सुंदर. स्वर्ग म्हणजे सातारा. त्यासाठी यावं लागतं आमच्यावर, फिरावं लागतं. तुम्ही घरात बसून फिरून काय असं काय होणार. मग आलो कनसे हॉटेलवर नवीन झालं आहे अंगापूरच्याच माणसांचं. तिकडं आलो. इकडं पण ह्यांची दंगा मस्ती. मग काय खाऊन पिऊन ओकेमध्ये ओमकार बिमकार आम्ही सगळी मित्र ऋग्वेद बिग्वेद सगळी. आता काय नावं सगळ्यांची काय घ्यायला नको. सगळी गोटू